दारू कंपन्यांचं पाणी बंद करायला पंकजा मुंडेंचा विरोध. म्हणाल्या, कंपन्यांना आरक्षित पाणी दिलं जातं, पिण्याचं पाणी कंपन्यांना दिलं जात नाही. बारामती शहरासाठीच्या साठवण तलावातून लाखो लिटर पाणी जातंय वाया, प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष. पोलीस नाईक गणेश कुलकर्णी यांचा मृत्यू. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हसमनीस यांच्या त्रासाला कंटाळून कुलकर्णी यांच्या पत्नीचा आरोप. प्रकरणाची चौकशी सुरू. सुरजागड लोहखनिज प्रकल्पाला विरोध करत जनतेकडून एटापल्ली बंदचं आवाहन. लोहखनिजावर आधारित प्रकल्प इथंच सुरू करून इथल्या तरुणांना रोजगार देण्याची सामान्यांची मागणी. औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 244 जोडपी विवाहबद्ध. उद्धव ठाकरे आणि राज्यपालांची खास उपस्थिती. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला 4च दिवस उरले असतानाही सोयीसुविधा अपुऱ्याच. डोंगरावर कचऱ्याचे ढीग, पण सरपंच म्हणतात काम नीट सुरू आहे. आणि राज्यात उन्हाचा तडाखा वाढला. नागपूरमध्ये पारा गेला 44 अंशांवर. नमस्कार, मी सुवर्णा जोशी. गावाकडच्या बातम्यांमध्ये स्वागत. दिवसभरातली महत्त्वाची बातमीच आपण या बुलेटिनमध्येही सुरुवातीला पाहणार आहोत. राज्यामध्ये दुष्काळ असताना सुद्धा पाण्याच्या नासाडीच्या बातम्या रोज येत आहेत. आजची बातमी आहे बारामतीतून. बारामती शहराला ज्या तलावातून पाणी पुरवठा करण्यात येतो त्या तलावातून रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. आणि ही काही कालची किंवा आजची बाब नाही आहे. गेल्या 1 महिन्यांपासून ही गळती सुरू आहे, पण याचं कुणालाही सरसूतक नाही. बारामती नगर परिषदेला या गळतीबाबत माहिती तरी आहे का, असा प्रश्नच उपस्थित होतो. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि प्रशासन कुणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. काही दिवसांपूर्वी बारामतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा लोकार्पण सोहळा झाला. या कार्यक्रमासाठीही टँकरनं पाणी आणावं लागलं होतं. या नासाडीबाबत अधिक माहिती सांगतायत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव. माझ्या पाठीमागं बारामती नगरपालिकेचा हा साठवण तलाव आहे आणि याच साठवण तलावामध्ये निरा कालव्याचं पाणी आणलं जातं. आणि या कालव्यामधून पाण्याची कशा पद्धतीने गळती होती हे आज आपण पाहतोय. समोर आपण हे अशा पद्धतीने चर खांदण्यात आलेला आहे आणि लाखो लिटर दिवसाला पाणी हे वाया जाते. आपण ह्या बाजूला पण पाहू शकतोय. ह्या बाजूला देखील पाण्याची अशा पद्धतीने चर खांदण्यात आलेले आहे आणि त्या चरीमधून लाखो लिटर पाणी त्या ठिकाणी वाया जाते. आपण या बाजूला येऊन आपण दाखवूयात की कशा पद्धतीने पाण्याची लोट त्या ठिकाणी अक्षरशः गटाराला जाऊन मिळतात. लोक पाण्यापासून 3-3 किलोमीटर दररोज पायपीट करताना आपण संपूर्ण राज्यात पाहतोय. परंतु बारामती नगरपालिकेकडून पाण्याचं गांभीर्य कुणालाही दिसत नाही असं या ठिकाणी दिसतंय. बारामतीचे नगराध्यक्ष असतील, मुख्याधिकारी असतील किंवा प्रशासन असतील, याबाबत गांभीर्याने या ठिकाणी लक्ष देताना दिसत नाही. गेली 45 दिवस बारामती निराडारा कालव्याला त्या ठिकाणी आवर्तन सुटलेलं आहे आणि गेल्या 40 दिवस झालं अशा पद्धतीने या पाण्याची गळती या कालव्यामधून होती. आणि आता 27 तारखेला डाव्या कालव्याचं आवर्तन बंद होणार आहे. तोपर्यंत अशाच पद्धतीने लाखो लिटर पाणी वाया जाणार का, हा खरा प्रश्न आहे. नगरपालिका किंवा प्रशासन यांच्यावर कशा पद्धतीने आता कारवाई होणार हे खरं पाण्याचं आवश्यकता ठरणार आहे. जितेंद्र जाधव, IBN लोकमत, बारामती. दारू कंपन्यांचं पाणी बंद करायचं की नाही यावर अहवाल आल्यावर निर्णय घेऊ, अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज केली. पण याला भाजपमधूनच विरोध होताना दिसतोय. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडेंनी पाणी बंद करायला विरोध केलाय. पिण्याचं पाणी हे आरक्षित असतं, ते उद्योगांना दिलं जात नाही. उद्योगांसाठी जे पाणी राखीव असतं त्यातून दारू कंपन्यांना पाणी दिलं जातं, असं त्या म्हणाल्यात. म्हणूनच दारू कंपन्यांचं पाणी बंद करणं योग्य नाही. जर पाणी बंद केलं तर काही महिने कारखाने बंद राहतील आणि त्यामुळे रोजगारावर परिणाम होईल, असं पंकजा यांचं मत आहे. पण काही वेळापूर्वीच पंकजांनी IBN लोकमतशी फोनवरून चर्चा केली आणि त्यात त्यांनी त्यांच्यावरचे सगळे आरोप खोडून काढलेले आहेत. पंकजांच्या या वक्तव्यावरून सरकारमध्येच मतभेद असल्याचं दिसतंय. याचं कारण म्हणजे औरंगाबाद MIDCतील मद्यनिर्मिती कंपन्यांचं पाणी तोडण्यासंदर्भात चौकशी करून निर्णय लवकरच घेऊ, असं आश्वासन जलसंपदा मंत्र्यांनी दिलं होतं. आपण पाहूया जलसंपदा मंत्र्यांनी काय म्हटलं आणि त्यानंतर पंकजा मुंडेंनी काय उत्तर दिलं.
आता आपण पुढच्या बातमीकडे वळतोय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्योतिबाची चैत्र यात्रा येत्या 21 तारखेला होणार आहे। लाखो भाविक या यात्रेसाठी डोंगरावर येत असतात, पण ज्योतिबावरच्या समस्या आजही तशाच आहेत। सरपंचांना आम्ही विचारलं तर सगळी कामं सुरू आहेत, लवकरच पूर्ण होतील असं शासकीय उत्तर त्यांनी दिलेलं आहे। ज्योतिबावरची नेमकी परिस्थिती सांगतोय आमचा प्रतिनिधी संदीप राजगोळकर। हा जो आपण कचरा बघतोय हा कुठल्या कचरा कुंडीतला नाही आहे, तर हा कचरा आहे ज्योतिबा डोंगरावरच्याच गल्ल्यांमधला कचरा। आपण बघतोय ग्रामपंचायत असेल किंवा देवस्थान समिती असेल याकडे लक्ष देत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा कचरा आहे। आणि दुसरीकडे आपण रस्त्याची देखील दुरावस्था बघतोय। जे अंतर्गत रस्ते आहेत त्या रस्त्यांचं डांबरीकरण देखील केलं गेलेलं नाही। मोठे खड्डे गटारी असतील हे या ठिकाणी बघायला मिळतं। त्यामुळं वयस्कर भाविक येत असतात यात्रेला, लहान मुलं देखील येत असतात, पण त्यांच्यासाठी म्हणून कुठलीही काळजी या ठिकाणी घेतलेलं चित्र आपल्याला दिसत नाही। या ठिकाणी देखील आपल्याला हा कचऱ्याचा ढीग बघायला मिळतोय। त्यामुळं ग्रामपंचायत असेल किंवा देवस्थान समिती असेल यांच्याकडून ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या देखील मूलभूत सुविधा भाविकांना पुरवल्या जात नाहीत। त्यामुळं यात्रेची जरी तयारी एकीकडे सुरू असली तरी या समस्या नेमक्या कधी सुटणार हाच खरा प्रश्न आहे। राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना सरकारकडून जलयुक्त शिवार योजना राबवला गेल्याचा डांगोरा पिटला जातोय, पण ज्योतिबाच्या डोंगरावरचं मात्र चित्र वेगळंच आहे। एकतर ज्योतिबाचा डोंगर उंच ठिकाणी आहे आणि आपण बघतोय अशाच ठिकाणी हा कर्पूरेश्वर तलाव आहे आणि आपण बघतोय कडाक्याच्या उन्हाळ्यात देखील इतका मोठा हा जलसाठा या तलावात आजही टिकून आहे। नैसर्गिक जो स्रोत आहे या डोंगरावरचा तो आजही कमी झालेला नाही पाण्याचा, पण या ठिकाणी नियोजन कुठलंही पाण्याचं दिसत नाही आपल्याला। आपण बघतोय पाण्याचा रंग पूर्णपणे हिरवा झालेला आहे, दूषित आहे हे पाणी। आपण बघतोय कचऱ्याचा एक तवंग या पाण्यावर बघायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आपण या ठिकाणी जो कठडा आहे तो देखील पूर्णपणे कोसळलेला आहे। या तलावाच्या संवर्धनासाठी निधी मंजूर झालेला आहे जवळपास 3 कोटी रुपयांचा, पण अजूनही हे काम सुरू झालेलं नाही, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही। सरकारी लाल फितीत हे काम आजही अडकलेलं आहे। या ठिकाणी बघतोय आपण स्थानिक महिला कपडे धुत आहेत, पण कपडे धुण्या इतपत देखील हे पाणी स्वच्छ नाही आहे। त्यामुळं एकीकडे दुष्काळाची परिस्थिती असताना दुसरीकडे हे पाण्याचे स्रोत टिकवण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत। त्यामुळे ज्योतिबाच्या डोंगरावर पाण्याचं देखील किती ढिसाळ नियोजन आहे हे यावरून आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय। आता जो महाराष्ट्रात जो दुष्काळ चालू आहे, तर आम्ही ज्योतिबाला सुद्धा हेच गाणं घातलेलं आहे की हा जो काय दुष्काळ झालेला आहे, जी लोक शेतकरी जे काय आत्महत्या करतात आहेत, तो दुष्काळ आहे तो नाहीसा होऊन सगळ्यांना सुखी समाधानाने ठेव अशी मी त्यांना विनंती केली। आम्ही दरवर्षी कोल्हापूरला येतो, मुद्दाम आमचं कुलदैवत आहे ज्योतिर्लिंग ज्योतिबा, आम्ही दरवर्षी इथे येतो मुलांना घेऊन। या ठिकाणी दरवर्षी आम्ही या ज्योतिबा देवाच्या दर्शनाला येत असतो। यात्रेनिमित्त आल्यानंतर आम्हाला राहण्याची फार मोठी गैरसोय होते। असं एक वेगळं स्वतंत्र धर्मशाळा वजा मोठा हॉल आणि दर्शनाला जाताना पायाला जे उन्हामुळे चटके बसतात त्यासाठी सुद्धा पायघड्या ठेवणं अतिशय गरजेचं आहे। आम्हाला इथं उन्हाचा खूप त्रास होतो, पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे, परत खाली मॅटची सोय नाही आहे मंदिरामध्ये, आणि आम्ही रांगेत उभा राहिल्यावरही आम्हाला वरून चटके बसतात, सभा मंडप नाही। मंदिरामध्ये आता जे येतात त्यांना निदान खाली मॅट आणि वरून जसा तुम्हाला योग्य लागेल की शासन काठीला नडू नये ह्यासाठी तुम्ही मॅट बांधावी आणि स्वच्छता ठेवावी आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करावी। कोर्टाकडून आदेश थोडक्यात घेऊन घेतला मी जिल्हाधिकाऱ्यांनी, त्यांनी कोर्टाच्या आदेशाचं पालन करून तिथं दर्शन मंडप बांधावं म्हणून असा एक तिने कोर्टानं आदेश सुद्धा केले की लवकर तिथे एक निर्णय घ्या म्हणून दर्शन मंडप। हा दर्शन मंडप झाल्यानंतर तिथं अनेक मूलभूत चांगल्या सोयी तुळजापूरच्या धर्तीवर झाला तर दर्शन मंडप निश्चित आणि 80% पोलीस डिपार्टमेंटचा ताण कमी होणार आहे आणि यात्रेवर ते कंट्रोल होणार आहे। तर दर्शन मंडपची जी मागणी आमची ती लवकरात लवकर तात्पुरती करावी। या सगळ्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया होत्या, पण ज्योतिबाचे सरपंच जे आहेत ते मात्र तयारीबाबत समाधानी आहेत। गायमुख तलावामध्ये 1 कोटी 20 दशलक्ष पाण्याचं स्टोरेज केलं, जेणेकरून यात्रा व्यवस्थित 3 दिवसाचा कालावधी पार पडण्यासाठी। तसेच गावामध्ये BSC डासांसाठीचं मशीन फवारणी करणे ह्याची काळजी घेतलेली आहे। गावातल्या स्वच्छता गटरची पूर्णपणे तयारी केलेली आहे। तसंच भाविकांनी यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे भाविकांनी पण पाण्याचा योग्य वापर करावा। तसंच स्वयंसेवी संस्था अन्नछत्र यांनी पण पाण्याचं आम्ही पिण्याच्या पाण्याची सोय करणार आहोत, पण तरीसुद्धा इतर लागणारं पाणी हे त्यांनी वैयक्तिक। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये पाहूयात।
पोलीस नाईक गणेश कुलकर्णी यांचा मृत्यू. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हसमनीस यांच्या त्रासाला कंटाळून कुलकर्णी यांच्या पत्नीचा आरोप. प्रकरणाची चौकशी सुरू. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा पोलीस स्टेशनमधील पोलीस नाईक गणेश कुलकर्णी आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. पोलीस नाईक गणेश कुलकर्णीचा मृत्यू हा वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून झाला असल्याचा आरोप मृत गणेश कुलकर्णीच्या पत्नीने केलेला आहे. या सगळ्या प्रकरणाला करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विपिन हसमनी जबाबदार आहेत असा आरोप तिने केलाय. पोलीस नाईक गणेश कुलकर्णी यांचे करमाळा पोलीस स्टेशनमधील एका महिला हवालदार बरोबर अनैतिक संबंध होते. पोलीस निरीक्षक हसमनीस मृत कुलकर्णीला याच संदर्भात मानसिक छळ देत होते. याबाबत सोलापूर महिला तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक हसमनीस यांनी हे संपूर्ण प्रकरण माहीत होतं. तसंच हे प्रकरण मिटवण्यासाठी सोलापूर महिला केंद्रातील कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक विपिन हसमनीस यांनी प्रत्येकी 50,000 रुपये लाच मागितली होती असा आरोप मृत गणेश कुलकर्णीच्या पत्नी रक्षा कुलकर्णी यांनी केलाय. ती महिला वेळी अवेळी रात्री अपरात्री माझ्या पतीला फोन करून टॉर्चर करत होती, बोलवून घेत होती, मानसिक खच्चीकरण करत होती, 4 चौघांमध्ये अश्लील बोलत होती माझ्या पतीला. आणि ती हे मला वेळोवेळी सांगत होते की माझं ती खच्चीकरण करते आणि मला हा अपमान सहन होत नाहीये. त्या महिलेच्या पतीने सोलापूर येथे महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये अर्ज दिला होता की माझ्या पतीची बदली करावी किंवा सस्पेंड करावं. तर हे प्रकरण सगळं मिटवण्यासाठी सोलापूर येथे पण 50,000 रुपये घेण्यात आले आहेत असे माझ्या पतीने मला सांगितले होते. आणि PI साहेबांनी पण 50,000 रुपये हे प्रकरण मिटवण्यासाठी मागितले होते आणि ते मी दिले आहेत असे माझ्या पतीने मला सांगितले होते. पोलीस नाईक गणेश कुलकर्णीच्या आत्महत्येसंदर्भात आम्ही करमाळा पोलीस स्टेशनला आलो होतो. या संदर्भात ज्यांच्यावरती आरोप झालेले आहेत ते पोलीस निरीक्षक हसबनीस हे यांनी मात्र याबाबत बोलण्यास नकार दिलेला आहे. तसेच ज्यांच्याकडे हा तपास आहे त्यांनी देखील वरिष्ठांशी बोलल्याशिवाय आम्ही याबाबत काही बोलू शकत नाही असं सांगितलेलं आहे. त्यामुळे या बाबतीत, या केसच्या बाबतीत नेमकं काय गोडबंगाल आहे हे कळायला समजत नाही आहे. आणि याबाबत SP जे आहेत सोलापूर जिल्ह्याचे ते काय ॲक्शन घेतात हे मात्र बघणं गरजेचं आहे. परभणीतल्या तहसीलदार शिवीगाळ प्रकरणाची आपण आता बातमी पाहणार आहोत. याबाबत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी शिवीगाळीचं समर्थन केलेलं आहे. अधिकारी शेतकऱ्यांची कामं करत नसल्यानेच हे पाऊल उचलावं लागल्याचं जिंतूरचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी म्हटलंय. काँग्रेसचे जिंतूरचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी 2 दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना घेऊन तहसील कार्यालयामध्ये विविध मागण्यांसाठी बैठक घेतली. यावेळी त्यांनी आक्रमक होऊन तहसीलदार JD वळवी यांना शिवीगाळ केली होती. या प्रकरणी बोर्डीकर आणि त्यांच्यासह 5 जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा तहसीलदारांनी दाखल केलेला होता. पण अशा गुन्ह्यांना आपण घाबरत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कितीही गुन्हे अंगावर घ्यायला आपण तयार आहोत असं बोर्डीकर म्हणतायत. जे मी प्रश्न मांडले ते प्रश्न जर चुकीचे असतील तर निश्चितपणे माझ्यावर कारवाई झाली त्याचं मला काही दुःख वाटणार नाही. पण जे प्रश्न मी लोकांचे घेऊन गेलो ज्यामुळे लोकांचे गाव बर्बाद झाले यांच्या चुकीच्या वागण्यामुळं, अशा परिस्थितीमध्ये या अधिकाऱ्यावर चौकशा होणं आणि त्यांच्यावर कारवाई होणं हे गरजेचं आहे. आणि मग शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जर एखादा गुन्हा माझ्यावर होत असेल तर त्याचं काही मला दुःख नाही. गडचिरोली जिल्ह्यामध्ये एटापल्लीत सुरजागड लोह खनिज प्रकल्पावरून आता जनतेनं संताप व्यक्त केलाय. आज एटापल्लीमध्ये बंदचं आवाहन करण्यात आलंय. बंदला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. सुरजागडच्या पहाडीवर लोह खनिजाचं उत्खनन करून ट्रकमधून तो लोह खनिज बाहेर पाठवला जातो. या प्रकाराला स्थानिक जनतेचा विरोध आहे. या लोह खनिज प्रकल्पावर आधारित प्रकल्प इथेच तयार करा आणि इथल्या तरुणांना रोजगार द्या अशी नागरिकांची मागणी आहे. दुष्काळी परिस्थिती आणि त्यात नापिकी, यात घेतलेलं कर्ज अशी दुष्काळग्रस्त भागातल्या प्रत्येक कुटुंबाची दशा आहे. 6 महिन्यांपूर्वी अर्धांगवायूच्या झटक्यानं अकोल्यातल्या एक अल्पभूधारक अंथरुणाला खिळून होते. पण त्यांच्याकडे पैसे नसल्यानं तो उपचार घेऊ शकला नाही आणि त्याचा मृत्यू झाला. अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या शिरला इथल्या 64 वर्षांच्या विनायकराव अंधारे यांची ही दुःखद कहाणी. 6 महिन्यांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. सुरुवातीला औषधोपचार केले पण नंतर ते परवडण्याचे झाले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे.
इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, पहा फक्त IBN लोकमत. जुन्नर तालुक्यातल्या मंगरुळ गावामध्ये आज सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झालाय. सगुणाबाई खराडे असं या महिलेचं नाव आहे. त्या 60 वर्षांच्या होत्या. सगुणाबाई जनावरांचा चारा आणण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला केला. गेल्या 2 महिन्यांमधली ही दुसरी घटना आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय. जुन्नरमधली ही दुसरी घटना आहे. आता बिबट्यांचा वावर हा शहरामध्ये वाढायला लागलेला आहे, गावांमध्ये वाढायला लागलेला आहे, असं चित्र वेगवेगळ्या राज्यातल्या भागांमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. भारतात सगळ्यात मोठं चित्रबलक पक्ष्याचं स्थान म्हणून इंदापूर तालुक्यातील भादलवाडी इथला तलाव सगळ्यांना प्रसिद्ध आहे, माहिती आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात हे पक्षी या तलावामध्ये येत असतात, पण त्यांच्या या वसाहतीला दुष्काळाचा फटका बसलाय. ज्या वसाहतीत हजारो चित्रबुलक आणि इतर 56 जातीच्या पक्ष्यांचा किलबिलाट असायचा त्या ठिकाणी आज भयान शांतता पसरली आहे. भादलवाडीच्या या तलावातील पाणी आटल्यानं आता इथे हे चित्रबलक पक्षी येईनासे झालेले आहेत. भारतात फार कमी भागात या पक्ष्यांचं अस्तित्व आहे. यापैकी उजनी धरणातील पाणलोट क्षेत्रामध्ये हे पक्षी जास्त प्रमाणात दिसतात. या होत्या गावाकडच्या बातम्या. आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.